एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करियर प्रबोधिनी. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण. शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज. सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र. मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी. सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करियर प्रबोधिनी. बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ, कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61. आधी फेरीवाला झोन निश्चित करा, मगच कारवाई. कोल्हापूर मनपा प्रशासनाला लोकप्रतिनिधींचा कडक इशारा. कष्टकरी फेरीवाल्यांवरती महापालिकेकडून होणाऱ्या थेट कारवाई विरोधात शहरातील लोकप्रतिनिधी आणि फेरीवाला कृती समितीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. फेरीवाला आराखडा अंतिम होऊन ग्रीन आणि येलो झोन निश्चित होईपर्यंत फेरीवाल्यांवरती कोणतीही अरेरावी किंवा अचानक कारवाई करू नका, असा थेट इशारा महापौर रूपाराणी निकम आणि महापालिका पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांना दिलाय. बैठकीत भूमिका स्पष्ट करताना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड म्हणाले की प्रशासनाचा फेरीवाल्यांचा रोजगार हिरावून घेण्याचा कोणताही हेतू नाही. शहरात भाजी मंडई विकसित करणं आणि फेरीवाल्यांचं पुनर्वसन करणं ही काळाची गरज आहे. मात्र बोगस बायोमेट्रिक कार्ड वापरणाऱ्यांवरती आणि मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवरती कारवाई केलीच जाईल. प्रभागानुसार झोन निश्चितीची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. तर महापौर रूपाराणी निकम यांनी सांगितलं की फेरीवाल्यांना अचानक हटवलं जाणार नाही. ज्या परिसरात कारवाई करायची आहे तिथं 2 दिवस आधी लाऊडस्पीकरवरून सूचना दिली जाईल. तसेच स्थानिक नगरसेवक आणि फेरीवाला समितीला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. खरं तर जेव्हापासून महानगरपालिका यावेळची इलेक्शन झाली आणि त्यानंतर ॲज अ मेयर म्हणून आणि नगरसेवक सगळे आम्ही महापालिका सत्ता आल्यानंतर खरं तर काही आश्वासनं कोल्हापूर वासियांना एक महायुतीचा महापौर म्हणून पण आम्ही दिली गेली होती, ज्याच्यामध्ये पहिल्या प्राधान्यानं सांगितण्यात आलं होतं की कोल्हापूर शहर अतिक्रमण मुक्त करणं आणि त्या दृष्टिकोनातून चाललेली ही वाटचाल खरं तर आम्ही कोणताही हातोडा असा डायरेक्ट टाकत नाही. त्या लोकांना अगोदर याची कल्पना दिली जाते, नोटीस दिल्या जातात आणि त्या अनुषंगाने त्यांना त्यांचा तिथून अतिक्रमणाचं जे काही त्यांचं साहित्य आहे किंवा काय ते हटवण्याची आम्ही संधीही देत आहोत. परंतु काही कोल्हापूरवासियांचं एक ते म्हणणं आहे की आम्ही काहीही करू शकतो आणि म्हणून या सगळ्या नोटिसांना दाद न देता ते लोक त्या पद्धतीनंच अतिक्रमण त्या ठिकाणी ठेवून वागत होते, म्हणून अशा पद्धतीची कारवाई करावी लागली. आनंद या गोष्टीचा आहे की कृती समिती असेल किंवा कोल्हापूर पदमधील ह्या ज्या समित्या आहेत या सगळ्यांचा आम्हाला त्यांच्या सूचनांचा त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो. त्यामुळे आम्ही वारंवार अशा त्यांच्याही विचारांचा विचार करून संगनमतानं अशा मीटिंग्स अनेक वेळा घेत असतो. एखादी मीटिंग झाली, कारवाई झाली असं नाही, तर हा एकमेकांनी हातात हात घालून कोल्हापूर शहर स्वच्छ करण्याचा हा आमचा उपक्रम आहे. खरं तर कमिटी याच्यावरती एक असते, त्याची आपण कमिटी महापालिकेवरती घेतल्याशिवाय आपण काही निर्णय जसं की येलो झोन आहे, रेड झोन आहे, हे झोन आपण डिफाईन करू शकत नाही. कायद्याच्या अनुषंगाने ह्या लोकांना आपण तिथून हटवू शकत नाही आणि म्हणून व्यवस्थित कायद्याचा अभ्यास करून अशा पद्धतीची आपली समिती स्थापन करून आपण अशा पद्धतीचं अतिक्रमण हटवणार आहोत. अगोदर सगळ्या लोकांना बायोमेट्रिक कशा पद्धतीने देता येईल किंवा त्यांच्या असतील तर ते चेक केल्या जातील आणि मगच अतिक्रमण हटवलं जाईल. यावेळी कृती समितीचे RK पवार, दिलीप पवार, राजू जाधव, माजी नगरसेवक अशोक भंडारी, नंदकुमार वळंजू, रघुनाथ कांबळे यांच्यासह उपमहापौर अक्षय जरग, भाजपाचे गटनेते मुरलीधर जाधव, नगरसेवक आदिल फरास, अमर समर्थ, इंद्रजित बोंद्रे यांच्यासह नगरसेवक आणि पालिका अधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.